ही आग महाराष्ट्राची नाही. ही आग पंजाब हरियाणा सीमेवरच्या राजस्थानमधल्या हनुमानगड जिल्ह्यातली आहे. इथे उभारण्यात येत असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या इथेनॉल फॅक्टरीचं गेट शेतकऱ्यांनी अक्षरशः ट्रॅक्टरला ओढवून दिलं, गाड्या पेटवून दिल्या, अक्षरशः रणकंदन माजलं. पण प्रश्न हा आहे की ज्या इथेनॉलला सरकार शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणतंय, त्याच फॅक्टरीला इतका भयानक विरोध का होतोय? या राड्यामागचं नेमकं कारण काय आहे? चला हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. आजचा विषय खूप पेटलेला आहे. थेट राजस्थानमधून हनुमानगडच्या डिब्बी भागात सुरू असलेल्या या आंदोलनाने देशभराचं लक्ष वेधून घेतलंय. शेतकरी आणि पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी झाली, ज्यात आमदार सुद्धा जखमी झाले. इंटरनेट बंद आहे आणि लोक घर सोडून पळून गेले आहेत. ही परिस्थिती का आली? शेतकरी इतके आक्रमक का झाले आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी. गेल्या 15 महिन्यांपासून स्थानिक शेतकरी या फॅक्टरीला विरोध करत होते. त्यांची मुख्य भीती ही होती की हनुमानगड हा भाग घग्गर नदीच्या खोऱ्यातील सुपीक पट्टा, जिथे 2 ते 3 पिकं घेतली जातात. शेती इंदिरा गांधी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. इथेनॉल फॅक्टरीला प्रचंड पाणी लागतं. एका अहवालानुसार 1 लिटर इथेनॉल बनवायला 10 ते 17 लिटर पाणी लागतं. शेतकऱ्यांना भीती आहे की ही फॅक्टरी सुरू झाली तर भूगर्भातील पाणी पातळी पूर्णपणे खालावेल आणि शेती सुद्धा उद्ध्वस्त होईल. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे प्रदूषणाचा. फॅक्टरीमधून बाहेर पडणारं सांडपाणी आणि विषारी धूर यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. या भीतीमुळेच जेव्हा 10 डिसेंबरला महापंचायत बोलवण्यात आली, तेव्हा शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट फॅक्टरीवर धडक दिली. शेतकऱ्यांच्या या भीतीला पंजाबमधल्या जिरा फॅक्टरीचं उदाहरण खतपाणी घालतंय. तिथे अशाच प्रकारच्या प्रदूषणामुळे फॅक्टरी बंद करावी लागली होती. त्यामुळे राजस्थानचे शेतकरी म्हणतात, आम्हाला दुसरा जिरा नको. आता सरकार काय म्हणतंय? कंपनीकडे सर्व आवश्यक परवानगी आहेत आणि हा प्रकल्प विकासासाठी महत्त्वाचा आहे, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण शेतकऱ्यांचा दावा आहे की विकास दाखवला जातोय, पण स्थानिकांशी योग्य संवाद साधला गेला नाही. त्यांची परवानगी घेतली गेली नाही. या सगळ्यात राजकारणही तापलंय. काँग्रेसचे स्थानिक आमदार अभिमन्यू पुनिया स्वतः या आंदोलनात सहभागी झाले होते आणि ते जखमी सुद्धा झाले. काँग्रेसने भाजप सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा दावा केलाय. संयुक्त किसान मोर्चानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सध्या तरी फॅक्टरीचं काम बंद पडलंय, पण तणाव कायम आहे. शेतकरी नेते राकेश टकेत सुद्धा पुढील महापंचायतीला येणार आहेत. हा संघर्ष थांबणार की आणखी पेट घेणार, हे येणारा काळच ठरवेल. एकूण काय, विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करणं सरकारला महागात पडू शकतं. राजस्थानमधली ही घटना संपूर्ण देशासाठी एक इशारा आहे. तुम्हाला काय वाटतं? इथेनॉल फॅक्टरी गरजेच्या आहेत की स्थानिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्टिंगसाठी आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय किसान.